नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचय. नासिरचे कुटुंब जुना, संकुचित विचारांचा मोहल्ला सोडून एका नवीन सोसायटीत शिफ्ट झाले आहे. मी माझ्या पत्नी नयनासोबत याच सोसायटीत राहतो. पूर्वग्रहांचा सामना. नवीन शेजारी मुसलमान आहेत हे नयनाला समजताच तिला अनावश्यक पूर्वग्रहांनी घेरले. मला तिला समजावून सांगावे लागले, अनावश्यक पूर्वग्रह ठेवणे योग्य नाही. आपण प्रौढ व्यक्ती आहोत. आज त्यांच्या गरजेच्या वेळी थोडी मदत केल्याने भविष्यात कधी त्यांच्याकडून सहकार्य घेताना आपल्याला संकोच वाटणार नाही. मनांचे मिलन. दुसऱ्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार उरला नाही जेव्हा नयनाने सांगितले की नवीन शेजारी नासिर, त्याची अम्मी, पत्नी सबा आणि मुलगी शनाया रात्रीच्या जेवणासाठी आपल्या घरी येत आहेत. आदराची पराकाष्ठा. रात्री जेव्हा ते आले तेव्हा आमच्या आश्चर्याचा विषय हा होता की सबा आणि नासिरने नयनाच्या चरणांना स्पर्श केला आणि मला हात जोडून अभिवादन केले. ते मुसलमान असूनही आमचा आदर आमच्या संस्कृतीप्रमाणे करत होते. सबाची ओळख. नासिरने ओळख करून दिली की सबाने लग्नानंतर पुन्हा शिक्षण सुरू केले आहे आणि ती त्याच NIT मध्ये शिकते जिथून आमच्या मुलीने B.Tech केले होते. नयनाने लगेच शनायाला मांडीवर घेतले आणि म्हणाली, ही बाहुली तर सबाईतकीच गोड आणि सुंदर आहे. नयनाच्या मनातील सर्व शंका मिटून गेल्या. काळाची भरारी आणि नासिरची प्रगती. बघता बघता 5 वर्षे उलटली. या काळात नासिरच्या कुटुंबाने समाजात मोठी प्रगती केली. सबाने B.Tech आणि MBAची ड्युअल डिग्री पूर्ण केली. नासिरने वर्कशॉपचा विस्तार केला आणि राष्ट्रनिर्माण पार्टीचे सदस्यत्व स्वीकारून राजकारणात प्रवेश केला. शेजारी धर्म. नासिर स्वतः नियमित अंतराने माझ्या कारचे रिपेअरिंग, सर्व्हिसिंग करून देत असे. एका रहस्याचा उलगडा. सबाची पदवी पूर्ण झाल्यानिमित्त नासिरने एक मोठी पार्टी दिली ज्यामध्ये राजकीय हस्तीही सहभागी होत्या. कुजबुज पार्टीत पाहुण्यांच्या संभाषणात मला एक गुप्त गोष्ट ऐकायला मिळाली. हा तोच नासिर आहे ज्याने आपल्या पत्नीला बेकायदेशीरपणे घटस्फोट दिल्याने आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्यामुळे 3 वर्षांची शिक्षा भोगली आहे. आठवणींचे जागरण. हे ऐकून माझे कान टवकारले गेले. मला लगेच त्या निर्जन रस्त्यावर माझ्याकडून लिफ्ट घेणाऱ्या फिरदौसची आठवण झाली. हे नासिर तोच तर नाही ना, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. फेसबुकवर शोध. मी फेसबुकवर फिरदौसला शोधले आणि समजले की ती आता हायकोर्टाची प्रसिद्ध वकील आहे. फिरदौसने मला त्या रात्री तिचा फोन नंबर दिला. ऐका. विवेकाच्या विजयानंतर नवीन आयुष्य सुरू करणाऱ्या नासिरच्या लपलेल्या सत्याचा खुलासा. फिरदौस नासिरला ओळखू शकेल का? आणि मी फिरदौसला नासिरचे सत्य सांगणार का? तुम्ही ऐकाल. एपिसोड 20. नवीन शेजारी, जुन्या आठवणी आणि एक नवीन सुरुवात. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये नवीन लोक आल्याची जाणीव तिथे चाललेल्या इंटेरियरच्या कामाच्या आवाजावरून झाली. माझी पत्नी नयनाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे या आवाजाचा तिला त्रास होतो. मला तिला समजावून सांगावे लागते की आपल्या फ्लॅटच्या कामाच्या वेळीही शेजारी असेच त्रासले होते. शेजारी राहताना असा त्रास एकदा तरी सहन करावाच लागतो. कसेबसे 2 महिने उलटले. काल आम्ही नवीन लोकांचे सामान येताना पाहिले. मी दिवसा माझ्या शॉपवर असतो त्यामुळे सोसायटीतील हालचालींची माहिती मला नयनाकडून मिळते. आज जेव्हा मी रात्रीचे जेवण करत आहे तेव्हा नयनाचा चेहरा थोडा उदास दिसत आहे. जेवण झाल्यावर मी विचारले, नयना, आज तू औषध घ्यायला विसरली नाहीस ना? तुझी तब्येत काही ठीक वाटत नाहीये. नयनाने सांगितले, नाही, माझी तब्येत तर ठीक आहे, पण आज शेजारी येणाऱ्या लोकांबद्दल ऐकून मला चांगलं वाटत नाहीये. हे ऐकून मी चिंतेत पडलो. काळजीने विचारले, त्यांच्याबद्दल अशी कोणती माहिती तुला अस्वस्थ करत आहे? नयनाने आवाज कमी करून जणू एखादे मोठे गुपित सांगत असल्याप्रमाणे म्हटले, शेजारी येणारं कुटुंब मुसलमान आहे. यावरून मला वकील फिरदौसची आठवण झाली. तिच्या गुणांचे स्मरण करत मी म्हणालो, कोणी मुसलमान असण्यात काही वाईट नाही नयना. तुझा त्यांच्याशी काही वाद झाला का? नयना म्हणाली, नाही, तसं काही नाही. खरं तर ते भाडेकरू नाहीत, तेच त्या फ्लॅटचे मालक आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा की शेजारी कायमस्वरूपी मुसलमान कुटुंबाचं राहणं मला चिंतेचं कारण वाटतंय. तेव्हा मी समजावले, नयना, अनावश्यक पूर्वग्रह ठेवणे योग्य नाही. तू त्यांच्यापैकी कोणाशी बोलली आहेस का? नयनाने सांगितले, नाही. सुरक्षा रक्षकाने सांगितले की हे लोक कदाचित उद्यापासून राहायला येतील.
आज दिवसभर ते घरचे सामान लावण्यासाठी ये जा करत होते. तेव्हा मी नयनाला म्हणालो, उद्या जेव्हा ते येतील तेव्हा तू त्यांना जोपर्यंत ते सेट होत नाही तोपर्यंत चहा, नाश्ता आणि जेवण आपल्या घरी घेण्याचा आग्रह कर. त्यांच्या प्रतिसादानुसार तू स्वयंपाक्याकडून जेवण बनवून घे. नयनाने यावर आक्षेप घेत म्हटले, पण आपण तर शुद्ध शाकाहारी खातो आणि बनवतो. मला समजले की नयना मनाने त्यांच्या जवळ जाण्यास तयार नाही. मी म्हणालो, नयना, शेजाऱ्यांशी असा दुरावा ठेवणे योग्य नाही. तुला माहीत आहे की मांसाहार करणारे देखील शाकाहारी जेवण आवडीने खातातच. 1-2 दिवस त्यांना जेवण दिल्याने त्यांना सुविधा होईल आणि आपल्यात सहकार्याची एक चांगली परंपरा निर्माण होईल. आपण आता वृद्धत्वाकडे झुकत आहोत. आज त्यांना मदत केल्यास उद्या त्यांच्याकडून मदत घेताना आपल्याला संकोच वाटणार नाही. नयनाला माझा हेतू समजला. ती म्हणाली, तुम्ही म्हणताय तर उद्या मी त्यांना भेटून माझ्या बाजूने हा शेजारी धर्म निभावीन. नयना मान्य झाल्यावर मग मी टीव्हीवर बातम्या लावल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मी माझ्या शॉपवर असतानाच दुपारी नयनाचा फोन आला. आपल्या नवीन शेजाऱ्याची आई आहे, जी माझ्यापेक्षा साधारण 8-10 वर्षांनी मोठी आहे. शेजारी पती पत्नी तरुण आहेत आणि त्यांना 1 वर्षाची एक मुलगी, शनाया पण आहे. पत्नीचे नाव सबा आहे. मला ती मुलगी खूप आवडली आहे. मी मध्येच विचारले, त्यांना जेवणाबद्दल विचारले का? नयना म्हणाली, सांगते ना, थोडा धीर धरा. सबाने लग्नानंतर पुन्हा शिक्षण सुरू केले आहे. आपल्या मुलीने जिथून बीटेक केले आहे ती त्याच NIT मध्ये प्रथम सत्रात शिकते. आजचे जेवण त्यांनी सोबत आणले होते, पण माझ्या आग्रहावरून रात्रीचे जेवण आपल्यासोबत करायला त्यांनी संमती दिली आहे. हे ऐकून मला शांतता वाटली. शेवटी मी म्हणालो, बिग बास्केटवरून काही मागवायचे असेल तर मागवून घे. नयनाने सांगितले, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी ते आधीच केले आहे. नयनाने हे सांगून फोन ठेवला. रात्री जेवणासाठी सबाचे कुटुंब आमच्या घरी आले. तेव्हा आमच्या आश्चर्याचा विषय हा होता की सबा आणि तिच्या पतीने नयनाच्या चरणांना स्पर्श केला. त्याचबरोबर तिची अम्मी आणि त्या दोघांनी मला हात जोडून अभिवादन केले. ते मुसलमान असूनही आमचा आदर आमच्या संस्कृतीप्रमाणे करत आहेत. सबाच्या पतीने मग स्वतःची ओळख करून दिली. सर, मी नासिर आहे. आईकडे इशारा करत, ही माझी अम्मी, सबाचा हात पकडून, आणि ही माझी पत्नी सबा. लग्नापूर्वी सबाचे शिक्षण सुटले होते. यावर्षी तिने प्रवेश परीक्षेत यश मिळवून NITत प्रवेश घेतला आहे. इथून तिचे कॉलेज जवळ आहे म्हणून आम्ही हा फ्लॅट घेतला. माझे कार सर्व्हिस आणि रिपेअरिंगचे वर्कशॉप आहे. तुम्ही जेवणाच्या आमंत्रणासह आमचे स्वागत केले त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. मी हसून म्हणालो, जी नासिर, हा तर शेजारी धर्म आहे. तोच आम्ही पाळत आहोत. आम्हाला 2 मुले आहेत. दोघेही ऑस्ट्रेलियात जॉब करत आहेत. आम्ही दोघेच इथे असतो. माझे अँटिक मार्केटमध्ये स्वतःचे शॉप आहे. नयनाने नासिरच्या अम्मीकडून छोटी शनाया आपल्या मांडीवर घेतली आणि म्हणाली, ही बाहुली तर सबाईतकीच गोड आहे. आता हिच्यामुळे माझाही वेळ छान जाईल. नासिरची अम्मी हसून म्हणाली, जी नयनाजी, ही बाहुलीच आता माझा जीव आहे. मग आमच्यात खूप गप्पा झाल्या. नासिरसह सर्व पाहुण्यांनी जेवणाच्या चवीची खूप स्तुती केली. जेवणानंतर ते निघून गेले. तेव्हापासून नासिरच्या कुटुंबाच्या वागण्याने नयनाच्या मनातील सर्व शंका मिटवून टाकल्या. आता नयना शनाया आणि तिच्या अम्मीसोबत खूप वेळ घालवू लागली. 5 वर्षे कशी उलटली समजलेच नाही. या काळात आमच्या मुलांची लग्न झाली. नासिर आणि सबाला आणखी एक मुलगी झाली. नासिरने आपल्या वर्कशॉपचा विस्तार केला आणि राजकारणातही सहभाग घेण्यास सुरुवात केली. माझ्या कारची सर्व्हिसिंगही नासिर स्वतःहून आपल्या वर्कशॉपमध्ये करून देत असे. खरोखर असे शेजारी मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. तो दिवसही आला जेव्हा सबाने तिची ड्युअल डिग्री पूर्ण केली. या निमित्ताने नासिरने मोठी पार्टी दिली. त्या पार्टीतच मला एका रहस्याचा उलगडा झाला. एक पाहुणा दुसऱ्याला नासिरची स्तुती करताना म्हणत होता, एका वाईट माणसापासून एक उत्तम माणूस कसा बनू शकतो याचे नासिर हे उत्तम उदाहरण आहे. आजच्या नासिरला पाहून कोणी विचारही करू शकत नाही की हा तोच नासिर आहे ज्याने आपल्या पत्नीला बेकायदेशीर घटस्फोट दिल्यामुळे आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्यामुळे 3 वर्षांची शिक्षा भोगली आहे. हे ऐकून माझे कान टवकारले. मला लगेच लिफ्ट घेणाऱ्या फिरदौसची आठवण आली. मी पार्टीत याची पुष्टी केली नाही, पण फिरदौसला हे सांगण्याची माझी इच्छा प्रबळ झाली.
दुसऱ्या दिवशी मी फेसबुकवर पाहिले, फिरदौस आता हायकोर्टाची प्रसिद्ध वकील झाली होती. मी तिला मेसेंजरवर मेसेज केला, शुभ दिन फिरदौस, तुम्ही कशा आहात? रात्री फिरदौसने रिप्लाय केला, सर, तुम्हाला माझी आठवण झाली, मला खूप आनंद झाला. मी माझे मुले आणि हायकोर्टात जज असलेल्या पतीसह खूप सुखात आहे. तुम्ही कसे आहात? मला तुमच्याशी बोलायला आवडेल. माझा नंबर 777 ते 100 आहे. शुभ रात्री. मी घाई केली नाही. दुसऱ्या रात्री 8:30 वाजता मी फिरदौसने दिलेल्या नंबरवर कॉल केला. आता ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेली समीक्षा. उपशीर्षक, नवीन शेजारी, जुन्या आठवणी आणि एक नवीन सुरुवात. हा एपिसोड एका नवीन पात्राच्या, शेजारी, नयनाचा पती, दृष्टिकोनातून मांडला आहे. हे नासिर आणि सबाचा नैतिक विजय एका बाह्य व्यक्तीच्या नजरेतून सिद्ध करते आणि कथेच्या क्लायमॅक्सची तयारी करते. पूर्वग्रहांवर विजय, नयनाची सुरुवातीची भीती सामाजिक पूर्वग्रहांचे प्रतिनिधित्व करते. नासिरच्या कुटुंबाचा नम्र आदर, चरण स्पर्श हा पूर्वग्रह त्वरित मोडीत काढतो. हा भाग मानवी सद्भावना धर्माच्यावर प्रस्थापित करतो. वेळेतील अंतर आणि यशाचे प्रदर्शन, कथेतील 5 वर्षांचा काळ नासिर आणि सबाच्या परिवर्तनाचे फळ दाखवतो. सबाचे सक्षमीकरण आणि नासिरचा राजकारणातील प्रवेश हा त्याच्या प्रायश्चित्ताचा पुढचा टप्पा आहे. रहस्याचा उलगडा, पार्टीत झालेली चर्चा हा एक निर्णायक क्षण आहे जो कथेत पुन्हा तणाव निर्माण करतो. रहस्याचा खुलासा, शेजाऱ्याला नासिरच्या भूतकाळाबद्दल समजते. हे नासिरच्या वर्तमान सन्मानापेक्षा त्याच्या अंधाऱ्या भूतकाळाची जाणीव करून देते, ज्यामुळे नाटकीय वळण येते. फिरदौसशी झालेला संपर्क या 2 उपकथांना एकत्र आणतो. फिरदौसची स्थिती आणि आगामी भेट. फिरदौस आता एक यशस्वी वकील आणि जजची पत्नी म्हणून समर्थ स्थितीत आहे. शेजाऱ्याचा कॉल या 2 यशस्वी व्यक्तींच्या भावनिक भेटीची तयारी करतो, एक ज्याने स्वतःला सुधारले आणि दुसरी जिने संघर्ष करून विजय मिळवला. एकूणच एपिसोड 20 कथेला एका सकारात्मक सामाजिक मान्यतेच्या वळणावर नेतो आणि शेवटच्या क्षणी भूतकाळातील रहस्य उघडून अंतिम भावनिक संघर्षाकडे ढकलतो. एपिसोड 20 समाप्त.